1 वर्षाचं बाळ ते पण आरती करताना टाळ्या वाजवतो. इथं माझा लाडू तो वाजवतो बाबा. नवीन वगैरे कपडे घातले. मस्त सिद्धिविनायक मंदिरात जायला निघालो आणि ती टेडीसोबत मस्ती करत होती. टेडीसोबत मस्ती करायला आम्हाला एवढं आवडतं की बापरे! आणि त्या आजीच्या पाया पडून घेतल्या आणि ना ती स्वतःहून डोक्यावर पाय ठेवते. बघा ना, म्हणजे तिला एवढं कळतं ना की ती स्वतःहून आजीच्या पायावर डोकं ठेवते. आणि मी एकदा शिकवलं बरं का तिला. इथं माझा हिरो तयार झालेला आहे. ते पण मी ही थीम सांगितली तिच्या पप्पाला, शर्ट आणि पॅन्ट तेव्हा घातली. नाही तर तिच्या पप्पा कसा पण राहतो. दाढी कटिंग करायला जायची होती, पण त्यांना काही दाढी कटिंग करायला जायला जमलं नाही. अचानक सडनली प्लॅन झाला निघायचा. आतू आणि लाडूची मस्ती मस्त चालू होती गाडीमध्ये आणि आम्ही निघालो होतो सिद्धिविनायक मंदिरात दादरला लाडूचा नवस पूर्ण करायला. आणि फार एन्जॉय केलं आम्ही जाताना पण. गाडीमध्ये पण मी ठुसत होती. ठुसल्याशिवाय होतच नाही, कारण की लाडूला फीड करते, मला भूक लागत राहते. आईने लाडूला धरलं होतं कारण की लाडू तर झोपला होता. आणि इथे आम्ही लाडू वगैरे पेढे सगळे टेस्ट करून बघत होतो की कसं काय घ्यायचं वगैरे. आणि इथे मी आणि ताईने प्रसाद घेतला, कारण की 21 लाडू किंवा पेढे चढवायचे होते. इथं बघा ना, फुलं माळ किती मस्त मस्त प्रकाराचे बनवलेले असतात. लाईनीमध्ये सगळ्यांची आहे ना, थकून गेलो होतो आम्ही. पाय दुखत होते लाईनीत उभं राहून राहून. एवढी गर्दी होती सिद्धिविनायक मंदिरामध्ये. आतमध्ये एंट्री घेतली. मस्त एकदम प्रसन्न वातावरण वाटत होतं आणि सगळे एकदम पॉझिटिव्हिटीने आले होते. लाडूला थोडं मंदिराच्या भूमीवर आम्ही चालवलं, थोडं थोडं 2-3 पाऊल चालली लाडू. नंतर अचानक आम्हाला आरती लागली आणि आमचं एवढं चांगलं नशीब की आम्हाला आरती अटेंड झाली. आम्ही आरती अटेंड केली मस्तपैकी. आणि आमची लाडू पण टाळ्या वाजवत होती पप्पाचं बघून बघून. आणि एवढं गरम होत होतं ना भाईसाब. नाशिकच्या वातावरणामध्ये आणि मुंबईच्या वातावरणामध्ये लई फरक आहे. मीने लाडू इथं पाय पडून घेतले. इथं तुम्ही पण पाय पडून घ्या सिद्धिविनायक मंदिर दादरच्या. आणि लाडूचं नवस अशा प्रकारे पूर्ण झालं. आई आणि ताईचं दर्शन अजून बाकीच होतं. ते लाईनीमध्ये वाट बघत होते. मला, बाळाला आणि बाळाच्या पप्पांना पुढे सोडलं होतं. असा होता माझा आजचा दिवस. थँक्यू सो मच.